नमस्कार. अ, वर्तमान राज्य सरकारकडून हा पुरेपूर प्रयत्न झाला होता, की त्या आंदोलनाची जी व्याप्ती आहे ती तेवढ्या प्रदेशापुरतीच राहिली पाहिजे. कारण आपण जर बघितलं तर भाजप किंवा शिवसेना, NCP यांचा असा समज आहे, की राज्यातील मराठा समाज हा अत्यंत विभागलेला आहे. मराठा समाजावर कुणाची मक्तेदारी नाही आहे आणि आम्ही संस्थानिक जर ताब्यात घेतले, म्हणजे आमदार, खासदार जर आमच्या कमळाच्या, घड्याळीच्या, बाणाच्या चिन्हावर जर निवडून येत असतील, तर विस्थापित, प्रस्थापित मराठा सोबत असणं, नसणं गरजेचं नाही. आपल्यासोबत कुणीतरी स्टेक होल्डर असणं गरजेचं आहे, जे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आमदार, खासदार जर आपल्याकडे असतील, तर मराठ्यांचा रागही सरकार सहन करेल किंवा रोषही सहन करेल. असं काही दिवस चाललं, पण नंतर त्यांच्या असं ध्यानात यायला लागलं, की आता पैसा गोळा होतोय, सोशल मीडियावर रीच भेटतोय, इंस्टाग्राम, फेसबुक, टी व्हीवर मध्यंतरी तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर 15-20 दिवस जरांगे पाटील यांना कव्हरेज मिळालं नाही. थोडंफार त्यांच्या बाईट्स वगैरे यायच्या. पण डिजिटल मीडियामुळे किंवा आजकालचा जो फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तर या माध्यमांनी जो महिन्याभराचा मध्यंतरीचा जो कालावधी होता, तर त्या सभेबद्दल वातावरण निर्मिती केली. आणि जेव्हा एखाद्या नेत्यामागे, एखाद्या पक्षामागे किंवा एखाद्या संघटनेमागे स्वतःचे एक इन्फ्लुएन्सर्स, प्रभाव टाकणारे लोक उभे राहतात, तेव्हा त्यांना कोणत्याच मीडिया हाऊसची गरज पडत नाही, कोणत्याच PR एजन्सीची गरज पडत नाही. जसं बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा PR हा त्यांचे शिवसैनिक होते, तेच लोकांना समजून सांगायचे, तेच लोकांचे शब्द ऐकायचे. तसंच जरांगे पाटलांच्या बाबतीत झालं. त्यांचा PR 30 दिवस कुणीच थांबू दिला नाही, व्यवस्थित लोकांपर्यंत ते पोहोचलं. थोडीफार मुख्य माध्यमांची त्यांना मदत मिळाली, त्यामुळे हे आंदोलन मेलं नाही. त्यामुळे सरकारला वाटलं, की जे आंदोलन 30 दिवसात, कारण की याआधीचा मराठा संघटनांचा अनुभव हा सरकारचा एक लाचार असंच म्हणून होता. त्यामुळे कितीतरी मराठा संघटना उभ्या राहिल्या, मृत पावल्या किंवा सडल्या, तरीसुद्धा त्याचा काही परिणाम मराठा आरक्षणावर झाला नाही, असा सरकारचा समज होता. आणि जरांगे यांची हिस्ट्री बघितली तर ते आंदोलन करतात, नंतर कालांतराने शांत बसतात, अशी होती. पण जरांगे पाटीलसुद्धा यांनी जो मराठवाडा कंसात महाराष्ट्र दौरा केला, त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आणि तोसुद्धा मीडियात हायलाईट होत राहिला. भाजपची अशी स्ट्रॅटेजी असावी कदाचित, की दरवेळेस हे भाजपवर, कंसात फडणवीसांवर, त्यांच्या जातीच्या आधारे दरवेळेस मराठा राजकारण हे हावी ठरत आहेत. मराठा नेते जरी नसले तरी मराठा समाज हा दरवेळेस अंगावर येतोय फडणवीसांच्या जातीच्या आधारे. त्यामुळे आपण जर यावेळेस त्यांना वावच दिली नाही, किंवा एक ही शेवटची काय म्हणू आपण त्याला, एक लढाई म्हणा किंवा एक अशी घटना म्हणा, की ज्याला फडणवीस हे प्रत्युत्तर देतील, कारण की किंवा भाजप प्रत्युत्तर देईल, आणि यानंतर आपण मराठा आरक्षण किंवा तत्सम आरक्षणाचे जे मुद्दे आहेत, आपण त्याला आक्रमकपणे तोंड द्यायचं, असं भाजपने ठरलेलं असावं. पण तसं झालं नाही. लोकांनी तयारी केली, मराठवाडा हा पूर्ण एकसंघ झाला. तो भलेही मराठा आंदोलनाच्या आधारे असेल, पण मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की जे मराठवाड्याचे जे सेंटिमेंट्स आहेत ते तिथे जागे झाले. एक मराठा जातीची, आणि महाराष्ट्रामध्ये मराठा हा जास्त पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा या भागात आढळतो, खास करून तो मराठवाड्यात आढळतो. तर तीसुद्धा एक त्याला किनार होती. त्यामुळे मीडिया, नंतर चांगलं मोबिलायझेशन झालं लोकांचं. मराठवाडा फॅक्टर, तरुणांनी त्याचं प्रचाराची जबाबदारी घेतली. आणि आता सरकारने याला ज्या पद्धतीने टॅकल करणं गरजेचं होतं त्या पद्धतीने केलं नाही. जशी जशी आंदोलनाची, जशी जशी सभेची ऊब वाढत होती, तसं तसं यांना त्याचं गांभीर्य कळत होतं सरकारला. त्यामुळे कदाचित शिंदे यांना वाटलं असावं, की मी एक मराठा नेता इस्टॅब्लिश होऊ पाहतोय, होत नाही आहे. महाराष्ट्रातले जे इतर 4-5 मराठा नेते आहेत, त्यांचं मूल्य, त्यांची किंमत पाहिल्यासारखी राहिलेली नाही आहे. त्यामुळे हे मराठा नेते जर उद्या मराठा लोकांकडे गेले तर त्यांचं ते ऐकणार नाहीत, हे भाजपला ध्यानात आलं आणि शिंदे यांनाही ध्यानात आलं असेल. त्यामुळे त्यांनी हे आंदोलन सिरियसली घ्यायला सुरुवात केली. महाराष्ट्राचं पूर्ण हिंदुत्वीकरण झालेलं नाही आहे. आजही महाराष्ट्रातल्या लोकांचे, सर्व विभागातल्या लोकांचे एक मतदार म्हणून त्यांचा एक दृष्टिकोन आहे, एक स्टँड आहे.
ते पूर्णतः आंधळे होऊन मतदान करत नाहीत. 2014ला 19ला त्यांनी मोदींना मतदान केलं, भाजपला मतदान केलं. यामागे सुद्धा काही कारणं होती. महाराष्ट्राची औद्योगिक भरभराट, इतर थोडाफार विकास झाला, बऱ्याचशा गोष्टीच्या प्रमाणात सहकारात असेल, औद्योगिक विकास असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टीचा महाराष्ट्राला फायदा झाला. पण जेव्हा तुम्ही कल्चरली आणि वेगवेगळ्या गोष्टी लोकांवर थोपवायचं पाहता, तेव्हा महाराष्ट्र म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या मतदारांना ते कळतं. त्यामुळे आजही जेव्हा लोकांना विचारलं की तुमच्यासाठी हिंदुत्व महत्त्वाचं आहे की जात महत्त्वाची, जर आज हे आंदोलनं बघितले आपण, ओबीसीचे बघितले, मराठ्यांचे बघितले, धनगरांचे बघितले, दलितांचे बघितले, तर ते म्हणतात की आमच्यासाठी दोन्हीही महत्त्वाचं आहे. तर ते धर्माला कुठे ना कुठेतरी डोक्याच्या वर किंवा जातीला कुठेतरी पायापाशी असं स्थान नाही आहे. तर लोकांना असं वाटतं की दोन्हीही समान पातळीवर चालणाऱ्या गोष्टी आहेत, दोन्हीही आमच्यासाठी पाहिजे. हा भाजपसाठी ड्रॉबॅक आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं पूर्ण हिंदुत्वीकरण झालं नाही आहे. एकनाथ शिंदे यांना मराठा फेस देऊन जो फायदा अपेक्षित होता तसा फायदाही झालेला नाही आहे. मोदींची घसरती पॉप्युलॅरिटी, पूर्ण आजही मोदी भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पॉप्युलर नेते आहेत, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. पण मोदी नावावरच मतं मिळतील असं नाही. हे हिमाचलमध्ये सिद्ध झालं, कर्नाटकमध्ये सिद्ध झालं. त्यामुळे भाजपला ही गोष्ट कळून चुकलेली आहे. आता मराठा आरक्षणाच्या आधारे जो भाजपचा स्टँड आहे की आपण दरवेळेस मराठा आंदोलन असेल, धनगर आंदोलन असेल किंवा इतर जे जातीच्या आधारे, खास करून मराठा या आरक्षण आंदोलनाच्या आधारे भाजप किंवा फडणवीसांनी न दबता कुठे ना कुठेतरी आता ॲग्रेसिव्ह होऊन आपला स्टँड की आरक्षण ही सहज देता येणारी गोष्ट नाही आहे किंवा एक पर्टिक्युलर ग्रुप प्रो ओबीसी राजकारण करण्याचं त्यांचा जो प्रयत्न होता, कदाचित यामुळे या सरकारमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मग फडणवीस असतील, अजितदादा असतील आणि शिंदे असतील. आता हा वाद जर मराठा आरक्षण जर शिंदे वैयक्तिक आपले जे CM आहेत यांच्या हा वैयक्तिक अस्मितेचा म्हणा आणि एक CM म्हणून माझ्या कार्यकाळात आरक्षण देण्याची संधी असून मी ती देऊ शकलो नाही, एक ही सल त्यांच्या मनात राहू नये असं त्यांना वाटत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांचं एक राज्यव्यापी नेता होणं हे त्यांच्या शिंदे सेनेसाठी म्हणा किंवा शिवसेनेसाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण भाजप किंवा काँग्रेस NCPच्या आधारे किंवा त्यांच्या हाताला हात धरून ते राजकारण करू शकत नाहीत. आणि शिंदे यांचा पूर्ण प्रयत्न आहे की मराठा आंदोलनाच्या आधारे माझा जो फेस आहे किंवा मी एक मुख्यमंत्री म्हणून एक लायक, एक कर्तव्यक्षम मुख्यमंत्री आहे हे ते महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देऊ इच्छितात. आणि खास करून आपण जर उदाहरणच द्यायचं झालं तर आपण भलेही गाव सोडून मुंबई, पुणे अशा शहरात राहत असू, पण आपण गावाकडे काहीतरी जमीन ठेवू. तसं शिंदे यांचं राजकारणात जर पुढे शिंदे सेनेला टिकवायचं असेल तर एक मराठा फेस म्हणून जर ते इस्टॅब्लिश होऊ इच्छितात हे आरक्षण देऊन, तर ते सुद्धा ते प्रयत्न करतील. मी आधी जसं सांगितलं होतं की फडणवीसांच्या बाबतीत त्यांचा असा प्रयत्न होता यावेळेस की माझी जात म्हणा किंवा भाजपचं जे हिंदुत्वाचं पॉलिटिक्स आहे महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं त्यांचं, तर मराठा आंदोलनाच्या आधारे किंवा मराठा जातीच्या आधारे जेवढी 30-35% मराठा समाज आहे तर त्याच्या आधारे दरवेळेस फडणवीसांना माघार घ्यावी लागते. माघार हा शब्द योग्य नाही राहणार, पण कुठे ना कुठेतरी त्यांच्यावर दबाव येतो. तर त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडून म्हणा किंवा महाराष्ट्रातली जी थिंक टँक आहे त्यांच्याकडून त्यांना सांगण्यात आलं असावं की आता हे दरवेळेस होतं. एकदा तर त्यांना पूजा करू दिली नव्हती पंढरपूरला, तुम्हाला जर ध्यानात असेल तर त्यामुळे भाजपचा असा स्टँड होता की आपण मराठा आंदोलनाकडे पूर्णतः लक्ष देता कामा नये. आपला जो केडर आहे तो जरी मराठा समाजातला थोडाफार असला तरी त्यांचे नेते आपल्याकडे आहेत. आपलं मुख्य टार्गेट हे OBC आहे. आपण त्यांच्यामुळे मराठा नेते आणि OBC केडर यांच्याकडे ध्यान देऊ. कारण आज त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे, मराठा आरक्षणाचं खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे मी देऊनसुद्धा. तर हे आज होतं आहे, हे 2025ला होईल, हे 2027ला होईल. आणि दरवेळेस जर मी यांना डिफेन्स करत बसलो तर माझ्या विरोधातलं ते शस्त्र राहील मराठा आंदोलन, मराठा आरक्षण म्हणजे. त्यामुळे आता मला याचं कुठे ना कुठेतरी याचा सोक्षमोक्ष लावावा लागेल. त्यामुळे फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केला.
आता एकंदरीतच हे माझं वैयक्तिक मत होतं. तर याबद्दल तुमचेसुद्धा काही वेगवेगळे मतं असू शकतात. तर बघू येणारा काळच ठरवेल की मराठा आरक्षण मिळतं की नाही. धन्यवाद.